नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण इथून प्रवास करणार आहोत परत एकदा अमरावती ते छिंदवाडा। बऱ्याच जणांनी कमेंट केली होती अमरावती छिंदवाडा हा प्रवास करा। तसंच आपण इंस्टाग्रामला पण पोस्ट केली होती अमरावतीवरून छिंदवाडा किंवा अमरावतीवरून खंडवा किंवा बैतूल हे तीन ऑप्शन दिले होते। त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे वोटिंग मिळाले ना अमरावती छिंदवाडा। खरं तर मला छिंदवाडाच करायचा होता आणि अमरावतीवरून आपल्याला जी बस लागणार आहे बरोबर सकाळी 8 वाजता। अमरावती छिंदवाडा हा जो रूट आहे तो वरोड आगारात आहे, त्यामुळे ती जी गाडी येणार आहे ती वरोडवरून येणार आहे, अमरावतीला पोहोचणार ती 8 वाजता। मग इथून आपण 8ची गाडी पकडून तीच गाडी परत फिरते छिंदवाड्यासाठी। तर असा काहीसा शेड्यूल आहे वरोड आगाराचा। ती गाडी वरोडवरून अमरावती येते, अमरावतीवरून छिंदवाडा जाते। मला माहित नव्हतं ती गाडी वन डे रिटर्न असते। अमरावती छिंदवाडा या प्रवासाचा जो अंतर असणार आहे जवळपास 220 किलोमीटरचा। अमरावती बस स्टँडला आहे ना पावसाचं वातावरण झाले। खरं तर हे वातावरण ना काल पाहिजे होतं ज्यावेळेस आपण मेळघाट कव्हर केला होता, उलट झालं सगळं। पण असं तर अमरावती बस स्टँडचं 7 वाजताचे दृश्य तर बऱ्यापैकी प्रवासी आहे तिकडे। प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण छोटासा इथे नाश्ता घेऊया। इथे बरेच स्टॉल वगैरे लावलेले आहेत, तर मला विदर्भ टाईप फास्ट फूड वगैरे मिळून जाईल इथे पलीकडे वगैरे। तर मस्तपैकी असं गरमागरम आपला कचोरी प्लेट येतोय विदर्भ स्पेशल। तर फायनल मित्रांनो आपल्याला बस लागलेली अमरावतीवरून अमरावती छिंदवाडा। बरोबर अमरावतीवरून 8 वाजताची बस आहे आणि गाडी मार्ग सांगतो तुम्हाला गाडी कोणत्या मार्गे जाणार आहे छिंदवाडासाठी। अमरावतीवरून मोर्शी, वरोड, पांडुर्णा, संसर आणि छिंदवाडा। गाडी नंबर आहे MH14 MH1951 अमरावती विभाग वरोड आगाराची गाडी। आणि या रोडला गाडी कोणती आहे पाहू शकता, एसटीच्या ताब्यात आलेली ही अशोक लेलँडची BS6 बस। या बसनं आपण प्रवास करतोय। या ठिकाणाहून सकाळ सकाळ आंतरराज्यासाठी बरेच बसेस गेलेले आहेत, जसं की अमरावती भोपाळ, नागपूर इंदोर। काल आपण केला होता अमरावती खंडवा नंतर आता आपल्याला बस लागलेली आहे अमरावती छिंदवाडा। वरोड आगाराची अजून एक बस लागलेली आहे यवतमाळ वरोड। तर मित्रांनो आपली गाडी रवाना होते अमरावतीवरून बरोबर 8:30ची बस आहे। गाडी पोहोचते ते अमरावतीला 8 वाजता, इथून निघते ते 8:30 वाजता। तर दादांची छोटीशी ओळख करून देतो तुम्हाला। मी MB जाधव, वरुड आगार। आमची गाडी अमरावती ते छिंदवाडा जात आहे। मार्ग आहे लेगाव, मोर्शी, वरुड, पांडुर्णा, संसर, छिंदवाडा। अमरावतीचा टायमिंग आहे सकाळी 8:30 वाजता। तर मित्रांनो आपली बस अमरावतीवरून रवाना होते बरोबर 8:30 वाजता। 8:32 झालेले आहेत आणि आपल्या प्रवासाला सुरुवात होते। तर चला मंडळी मस्तपैकी अशी प्रवासाला सुरुवात करूया। बघूया आजचा हा आंतरराज्य प्रवास शेवटपर्यंत कसा होते। चला तर मग। दादांकडून माहिती घेऊया। महाराष्ट्रातून MP कडे जाणारी गाडी म्हणजे छिंदवाडा अशा एसटीच्या किती गाड्या आहेत आपल्या महाराष्ट्रातून? छिंदवाड्यासाठी एक बस आहे, पांडुर्ण्यासाठी 2 आहे आणि मुलताईसाठी 2 आहे। म्हणजे कुठं? अमरावतीवरून अकोला छिंदवाडा पण चालते ना? ती इकडून येते। अकोला छिंदवाडा
आपल्या परतवाडा मार्गे येते. त्या गाडीचा रूट कसा असतो म्हणजे परतवाड्यावरून? ती अकोल्याहून अकोट येते, अकोटहून परतवाडा, वाय चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, पांडुर्णा, संसर आणि छिंदवाडा. मार्ग आहे. हो हो. तर बघूया मार्ग काहीतरी वेगळा आहे अकोल्यावरून छिंदवाडा जाण्यासाठी. त्या पण गाडीचा आपण रूट करूया. अगर तुम्ही गाडी घेऊन जात असताना MP मध्ये तिकडची लोक म्हणजे कसे आहे? MP मध्ये आम्हाला बसस्टँडला गाडी लावू देत नाही. तिकडचे जे एजंट लोक आहेत बसस्टँडला बस लावणं, आम्हाला कुठंतरी एखाद्या ठिकाणी लावावं लागेल. आता आम्ही छिंदवाड्याला जातो तर बसस्टँडला न जाता आम्हाला कॉफी हाऊसला गाडी लावावं लागते. बसस्टँडच्या बसस्टँडच्या थोडा समोर. आणि तिथेही मग कोणी RTO वगैरे आले किंवा पोलीसवाले आले तर आम्हाला आणखी ते म्हणतात की इथं कशाला गाडी लावली. परंतु आमच्याकडून टॅक्स घेतात. गाडी थांबवायची 40 रुपये नगर परिषदचा टॅक्स घेतो नगरपालिकेचा. गाडी लावायला जागा नाही आहे. मी त्यांना काल मी छिंदवाडा गेलो तर त्यांना विचारलं की आमच्याकडून तुम्ही टॅक्स घेता 40 रुपये गाडी लावण्याचे, पण आम्हाला जागा द्या ना. बरोबर आहे. हां, तुम्ही बसस्टँडला गाडी लावून देत नाही. इथं गाडी लावलं तर तो पोलीसवाला येऊन आम्हाला बोलतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण महाराष्ट्रात जसं तिकिटाला महत्त्व देतो, प्रवाशाजवळ तिकीट असणं गरजेचं आहे. त्यांना आपण पैसे देऊन तिकीट विक्री करत आहोत तर तिकडच्या लोकांना तिकिटाचं महत्त्व नाही आहे. ते लोक काय करतात, तिकीट घेतलं की तिकीट बाहेर फेकून देतात. हां, तर हा प्रकार त्यांना म्हणजे तिकिटाचं बिलकुलच महत्त्व नाही. कारण ते खाजगी तर खाजगी बसमध्ये जातात आणि त्याच्यामुळे त्यांना तिकिटाचं महत्त्व नाही. आत्तापर्यंत मी जेवढे पण प्रवास केलेले आहेत, बँगलोर, सुरत, इंदोर, भोपाळ, उज्जैन, बऱ्याच ठिकाणी प्रवास केलेला आहे. पण सगळ्यांच्या बाबतीत एक कॉमन गोष्ट म्हणजे गाडी लावायला जागा देत नाही. ज्यावेळेस आपण अमरावती भोपाळ हा रूट केला होता ना, त्यावेळेस पण गाडी बसस्टँडला गेली नव्हती भोपाळच्या. तुम्ही जाऊन बघा तो व्हिडिओ. भोपाळच्या बसस्टँडच्या बाहेरच ती गाडी प्रवाशांना ड्रॉप करून तिच्या लोकेशनवर गेली ती गाडी. म्हणजे असं बसस्टँडला एंट्री ना आपल्या गाडीला. किती लाजिरवाणी गोष्ट म्हणावं लागेल. अमरावतीपासून जवळपास 53 किलोमीटर अंतर गाठत आपली बस पोहोचलेली आहे मोर्शी बस स्थानक. बरोबर या ठिकाणी 9:38 झालेत. गेल्या वेळेस अमरावती भोपाळ या रोडवर आलो होतो ना, त्यावेळेस मोर्शी बस स्टँडचं बांधकाम चालू होतं. आता ते पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. बांधकाम कंप्लीट होऊन 2 महिने झाले. तर अमरावती जिल्ह्यातला मोर्शी बस स्टँडचा असा काहीसा परिसर आहे आणि पूर्ण बस स्टँड कॉन्क्रीट ग्राउंड सकट नवीन तयार केलेलं आहे. अजून तसं बस स्टँडला फलाट वगैरे दिलं नाही. चौकशी कक्ष वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपली बस थांबते ती या ठिकाणी. आता या ठिकाणी म्हणण्यापेक्षा या ठिकाणी बेस्ट आहे. आणि पलीकडे मोर्शी बस स्टँडला चिटकूनच मोर्शी डेपो. मोर्शी नंतर आपली गाडी जाणार वरोडला. वरोडचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 33 किलोमीटर अंतर आहे मोर्शीपासून वरोड. तर मित्रांनो आपली गाडी पोहोचलेली आहे वरोड डेपोमध्ये. आय थिंक इथं गाडी डिझेल भरण्यासाठी थांबलेली आहे. तर या रूटला ना दिवसभरात 3 क्रू चेंज होतात. वरोड आगाराचे रूट असल्यामुळे वरोडवाले गाडी घेऊन जातात. वरोड अमरावती वरोड इथे पहिले क्रू चेंज होतात. वरोड नंतर छिंदवाडा, परत वरोडला दुसरे क्रू, परत वरोड नंतर गाडी अमरावती जाते. अमरावतीवरून परत वरोडला येते. टोटल दिवसभरात 3 क्रू चेंज होतात. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ असे 3 क्रू म्हणू शकतो आपण सोप्या भाषेत. अमरावती जिल्ह्यातलं हे वरोड बस स्टँड आणि या ठिकाणी वरोडचं बस स्टँड आणि वरोड बस स्टँडला चिटकूनच वरोड बस डेपो. गाडी आपली डिझेल भरते त्याच्यानंतर गाडी आता फलाटला लागेल. तर असा काहीसा परिसर आहे वरोड बस स्टँड. हा माझा सेकंड टाइम आहे वरोडला यायचा आणि काहीतरी वेगळं पण वाटतं, युनिक. वरोड नंतर गाडी जी सरळ जाते ना, या आधी पण आपण रूट केला होता. अर्थातच
मुलताई बैतूल भोपाळ। गाडी आपली सरळ नाही जाणार, तर गाडीचा थोडासा रूट इथे चेंज होणार आहे। गाडी आता पांडुर्णा मार्गे जाणार आपली गाडी छिंदवाडासाठी। तर या ठिकाणी आपली जी गाडी पोहोचलेली आहे वरुड बस स्टँडला 10:35 हा वरुड बस स्टँडचा परिसर पहा तुम्ही, एकदम कॉन्क्रीट ग्राउंड तयार केलेलं आहे। बस स्टँड तसं जुनंच म्हणावं लागेल आणि टोटल फलाट पाहू शकता 1 ते 6 पर्यंत। आणि हे जे बस स्टँड आहे ना, महाराष्ट्रातलं शेवटचं बस स्टँड बॉर्डर लगतचं। आपल्यासोबत जे वाघदादा होते त्यांची ड्युटी संपलेली आहे आणि मस्तपैकी गाड वगैरे घेतलेली आहे। आता बघूया कधी वरुडला आलो ना पुन्हा भेटू आपण। बाय। अमरावतीपासून आपण जवळपास 90 किलोमीटरचं अंतर गाठलेलं आहे वरुडपर्यंत। आता वरुड नंतर आपल्याला जे छिंदवाडाचं अंतर गाठायचे जवळपास 125 किलोमीटर। वरुडला ना सगळ्यात जास्त उत्पादन केले जाणारं फळ म्हणजे कोणतं असेल माहिती आहे का? संत्रा नगरी। वरुड नंतर आता पुढे आपल्याला बॉर्डर लागणार आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डर। आता महाराष्ट्रातलं शेवटचं गाव जे असेल ना बॉर्डरवरचं ते महेंद्री, आणि मध्य प्रदेशातलं जे पहिलं गाव असेल ना ते बनगाव। चला आता आपल्याकडे डिझेल वगैरे मस्तपैकी भरलेलं आहे। आपल्याला आवडलं आहे बस स्टँड संत्रानगरी वरुड। वरुड बस स्टँडचा आतील परिसर असा काहीसा परिसर आहे आणि पहिल्याच फलाटला गाडी लागलेली आहे नागपूर वरुड गणेशपेठ आगाराची गाडी। आणि या ठिकाणी छोटंसं चौकशी कक्ष आहे। तर आपल्यासमोर 2 बसेस आलेले आहेत, अमरावती नागपूर आणि शेगाव नागपूर। पण या रूटला कसं काय आली बहुतेक? एक गाडी ती अच्छा काटोल मार्गे जाते ही गाडी, अमरावतीवरून वरुड काटोल कळमेश्वर नागपूर म्हणजे फिरून जाते ही गाडी बहुतेक। आणि ही गाडी पण तशीच असावी बहुतेक। हां, ही पण गाडी त्याच मार्गे शेगाव नागपूर 2 गाड्या आलेल्या आहेत त्या ठिकाणी। तर इथं नाव ऐकलं होतं संत्रानगरी वगैरे, पण नागपूरच्या साईडला कधी, नागपूरला पण संत्रानगरी म्हणतात पण नागपूरच्या साईडला मला कधी संत्री वगैरे दिसली नाही। तर आता संत्रीचं म्हणजे कसं आहे इथे, म्हणजे उत्पादन कुठे आहे इथे? उत्पादन ह्याच एरियामध्ये आहे, वरुड परतवाडा मुर्शी ह्याच तालुक्यामध्ये आहे। फक्त ओळख म्हणून वरुड मुर्शीला कोणी ओळखत नाही भारतात, म्हणून त्यासाठी नागपूर उपराजधानी असल्यामुळे नागपूरचं नाव देण्यात आलं का नागपूर संत्रानगरी आहे। पण उत्पादन नेमकं इथंच होत असते। खरं उत्पादन वरुड मुर्शी परतवाडा, बाकी ठिकाणी कुठे होत? खरं उत्पादन या भागात आहे, पण नागपूरचं नाव मोठं असल्यामुळे तिथे संत्रानगरी वगैरे दिले असं काहीतरी म्हणणं आहे। सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपले जे ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडे संत्र्याची झाडे छोटे छोटी टोटल 300 झाडे। किती? 300। या रोडवर आतापर्यंत जो रोड लागलाय ना एकदम मक्खन रोड। प्रवासी बघायची झालं तर ऑलमोस्ट गाडी अमरावतीवरनं फुल पॅक आहे। मोठा गाव समजा आहे, आता नाही मोठा गाव, सारे लहान, आज मोठा आहे। या रोडवर एमपीतलं पहिलंच बस स्टँड लागलेलं आहे
पांडुर्णा बस स्टँड. बरोबर या ठिकाणी दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि इथं आपली बस लागलेली आहे पांडुर्णा बस स्टँडला. 10 मिनिटासाठी बस थांबते इथे. एमपीच्या पण आपल्या इकडे बसेस चालतात, नागपूर वरुड पांडुर्णा नागपूर. तर मस्तपैकी 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर आता दादांसोबत चहा घेतलेला आहे. चहा बघा पांडुर्णाचा गरमागरम चहा आहे. तेवाल्या दादांनी बनवलेला आहे ना. पण प्रत्येक भागात गेलं ना चायची टेस्ट तुम्हाला वेगळी पाहायला मिळणार, काय ना काहीतरी युनिक. तर इथले चायवाले जे दादा पांडुर्णाचे त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती. शेगाव उज्जैनला ज्यावेळेस पहिलीच गाडी गेली होती, कमेंट बघा काय टाकली. मुझे खुशी हुई है शायद शेगाव की पहली महाराष्ट्र की बस होगी, उज्जैन तक परमिट लिया और चालू की है. अच्छा. तर ही कमेंट केली 4 दिवसापूर्वी आणि आता आम्ही भेटतोय 4 दिवसानंतर. म्हणजे काय योगायोग म्हणावं लागेल. भारी वाटलं. चायवाल्या दादांना पण भेटलं होतं. 4 दिवसापूर्वी कमेंट केली होती, माहीत नव्हतं इथपर्यंत पण व्हिडिओ पोहोचतात आपले. भारी वाटलं ऐकून. आता 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपली गाडी आता रवाना होते. त्याच्यानंतर आता आपल्याला 10-15 किलोमीटरचा नॅशनल हायवे लागणार आहे, काश्मीर कन्याकुमारी आहे ना, NH44. त्याच्यानंतर मग आपला मार्ग थोडासा 15 किलोमीटर चेंज होणार आहे छिंदवाडा जाण्यासाठी. हिंदी ब्लॉगिंग चॅनल चालू केलं नाही तर मला वाटते ऑल इंडिया मला फिरावं लागेल हिंदी चॅनल, कारण डिमांड खूप जास्त आहे. मी मराठी बनवतो म्हणून मराठीमध्ये लोक तिथे समजून जातात मराठीवाले फक्त, पण मी हिंदीमधून जर बनवलं तर ऑल इंडिया बघू शकतात लोक आणि बघणार. तर बघूया भविष्यात जर हिंदी चॅनल काढलं तर हिंदी पण कर लेंगे स्टार्ट.
बंजारी माता मंदिर नंतर जो आपल्याला घाट लागलेला आहे तो म्हणजे मध्य प्रदेशचा सिलवानी घाट. घाट एकदा मस्त आहे, घाट एकदम निसर्गाच्या कुशीत असलेला सिलवानी घाट. आत्ता मग अशी एक गाडी पास झाली पचमडी नागपूर, ते बी गाडी याचा रोड न जाते. ते रोड तर काय ना काहीतरी युनिक रोड आहे ना, अशा काही गाड्या आहेत आपल्या महामंडळाच्या त्या युनिक मार्गाने जातात. इंटरेस्टिंग रोड आहे खरं तर. आपण अजून एकदा अकोला छिंदवाडा हा रोड करणारा पण त्याचा मार्ग थोडा वेगळा आहे. आणि नागपूर पचमडी जी गाडी आहे त्याचा रेग्युलर टायमिंग आहे. तर रेग्युलर टायमिंगचं आपण शेड्यूल करूया जेणेकरून प्रवाशांना त्याचा फायदा झाला पाहिजे. आता मध्ये पंचमडी यात्रेनिमित्त गाड्या चालू केल्या होत्या, पण ज्यादा गाड्या होत्या. फिक्स टायमिंगवाली एकच गाडी चालते नागपूरची. आय थिंक वर्धमान नगरची आहे की घाट रोड आगारची असं काहीतरी गाडी आहे, पण फिक्स चालते पचमडीला. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे छिंदवाडा. आता बसस्टँड समोरच आहे, पण आपली गाडी बसस्टँड न जाता आता बघूया कुठे जाते. कारण बसस्टँड फायनली आलेलं आहे, इथेच आपला रोड संपलेला आहे. आणि छिंदवाडावरचं बसस्टँड जे आहे ना ते अशा प्रकारे फक्त मागं छोटीशी जागा आहे. छिंदवाड्यामध्ये फक्त एकच बसस्टँड आहे का छिंदवाड्यामध्ये एकच बसस्टँड आहे. आपण याच्या आधी खांडवाला गेलो होतो, त्याच्यामध्ये 2 बसस्टँड आहेत, एक नवीन बसस्टँड आणि जुनं बसस्टँड. बघूया आता कुठे लागते आपली गाडी, कारण बरोबर या ठिकाणची आपली बस पोहोचलेली आहे ती 2 वाजता. तर फायनल मित्रांनो आपला रोड कंप्लीट झालेला आहे. अमरावतीपासून छिंदवाडापर्यंत तब्बल 6 तासांचा हा प्रवास होता. आंतरराज्य प्रवास. आपली गाडी बसस्टँडला जात नाही, जरी गेली तर मग ते थांबून देत नाहीत बाहेर राज्यातलं. त्यामुळे इथं आपली गाडी थांबलेली आहे बाजूला. ही 2 तास इथे रेस्ट करणार आणि त्याच्यानंतर 4 वाजता ही गाडी रिटर्न निघणार अमरावतीसाठी. फर्स्ट टाइम एसटी अशी बाहेर लावली ना कस तरी वाटायला लागले. खरं तर ही एसटी पाहिजे होती ती बसस्टँडला, आणि बसस्टँडला शोभते एसटी. एखाद्या वेळेस बाहेरची ट्रिप वगैरे करताना ठीक आहे, पण अशा परिस्थितीत बसस्टँडला जागा वगैरे द्यायला हवी होती. आपल्या एसटीचं कसं आहे, कुठल्याही राज्यात गेली ना, कर्नाटक असो, गुजरात असो, मध्य प्रदेश असो, त्या ठिकाणी जर आपली गाडी गेली तर मग ते वागणूक, तुच्छ वागणूक देतात ते लोक, किंवा गाडी लावून देत नाही. कुठं हवा काढ, कुठं काय कर, कुठं 2 मिनिटं जरी गाडी थोडी इकडे तिकडे झाली तर मग ते शिवीगाळ पण करतात. काही वेळा म्हणजे असं परिस्थिती मी स्वतःहून बघितली. अनुभवाशिवाय मी बोलत नाही. बऱ्याच अशा गोष्टी बघितल्यात मी. तर असो, रोडवर जास्तच गोंगाट यायला लागला, त्यामुळे म्हणलं साईड लावून बोलूया. तर असे काही कंडिशन आहे. आणि आपण मस्तपैकी असं मंदिरापाशी इथे आलेलो आहे, कारण आपली गाडी इथे साईडला आहे. बघा कसं असतं मध्य प्रदेशमध्ये गाडी लावायचं काम आपल्या एसटीमध्ये. जे एसटीचे जीवापाड प्रेम करतात ना, त्यांना दाखवा एकदा नजारा काय आहे. काही वेळा काही गोष्टी मनाला पण लागतात नाही का. तिकीट भाडं सांगायचं राहिलं, आपल्या गाडीचं ते तिकीट आहे अमरावतीपासून छिंदवाडा 319 रुपये. जाताना 2-3 रुपये एक्स्ट्रा वाढतात, 321 रुपये असं काहीतरी कॉस्ट आहे. हा रूट माझ्यासाठी नवीन होता आणि या रोडवर बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळल्या. काहीतरी युनिक होतं या रोडवर. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा आंतरराज्य प्रवास अमरावती ते छिंदवाडा? बऱ्याच जणांची कमेंट होती, ती आत्ता पूर्ण केलेली आहे. चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.